स्वागत करतो. अध्यक्ष महोदयांना विनंती करतो की आजच्या सभेच्या कामाचा सुरू करावा. पहिले विषय आहे सन्मान. त्याच्यामध्ये झालेला आहे आणि बऱ्यापैकी विषय समितीच्या कामाचा आढावा सादर करणे. कृषी समितीची मासिक सभा दिनांक 18/7/2000. नाव आले भरपूर आले अजून आता तुमच्या मीटिंग लावली. सातपुड्यात आदिवासी दुर्गम भागामध्ये आरोग्य सेवेसाठी ॲम्ब्युलन्स दिल्या गेल्या होत्या. परंतु आज अशी कंडिशन आहे की पिंपळखुटा PSC मध्ये जी बाई ज्या बाईला ती ॲम्ब्युलन्स घेऊन येत होती ती रस्त्यावर बिघडल्यामुळे ती बाई गाडीतच प्रसूती झाली आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू पण झाला. एवढं सगळं घडत असताना पुन्हा वडफळी ही PSC एवढी लांब आहे की वडफळीपासून जिल्ह्याचे ठिकाण हे 100 किलोमीटरपेक्षा जास्त आहे आणि अशा ठिकाणी अशी गाडी दिली की एका दिवशी त्या गाडीने पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर ती गाडी 5-10 किलोमीटर चालते आणि गरम होऊन थांबून जाते. तर लोकांची तक्रार असल्यामुळे त्या ठिकाणी केसी पाडवी साहेबांनी पण भेट दिली आणि केसी पाडवी साहेबांनी आदिवासी मंत्री असताना कोरोना काळामध्ये 70 गाड्या दिल्या होत्या. त्या 70 गाड्या तर कुठे दिसतच नाही. परंतु अशी बोगस गाड्या त्या ठिकाणी दिलेली आहे की आरोग्य विभाग जिल्हा परिषदने की त्याच्यामध्ये पुन्हा ते पिंपळखुटाची जी घटना घडली तशी घटना घडणार किंवा कसे असं आम्हाला वाटतंय. म्हणून आज आम्ही स्थायी समितीमध्ये तो प्रश्न उपस्थित केला. तर आज DHO पण मीटिंगमध्ये हजर नव्हते. त्याच्यामुळे त्याविषयी सविस्तर अशी माहिती आम्हाला मिळू शकली नाही. म्हणून आमची अशी मागणी आहे की दुर्गम भागामध्ये रुग्णवाहिका देताना किंवा रुग्णसेवा देताना जागृत राहून डॉक्टर पूर्ण पाहिजे, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी पूर्ण पाहिजे. नाहीतर वृत्तपत्रामध्ये बातमी येतात की चांगल्या प्रकारे काम सुरू आहे, ते अत्यंत खोटी माहिती ही संबंधित अधिकारी देतात. म्हणून आज जिल्हा परिषदच्या स्थायी समितीमध्ये हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.